गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रशांत परफॉर्मर्स. दुसऱ्या दिवसाची पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. काल लॉग आपल्याला संपवता आला नाही, कारण काल पार्टीज वगैरे इकडे तिकडे फिरणं वगैरे चालू होतं, सो एंड करता आला नाही. सो नवीन लॉगची आपण आजपासून सुरुवात करतो आहे. आपण शिमल्याला आहोत सध्या. शिमल्याला आपण हॉटेल मरेडियनमध्ये आपण थांबलेलो आहोत आणि इथूनच आपण आता नवीन लॉगची सुरुवात करतो आहे. आणि सकाळ झालेली आहे, आपण फ्रेश पण झालेलो आहे, नाश्ता करायला जात आहोत. सो आपण रेडी पण झालेलो आहोत. सो मी तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे रेडी झालेलो आहे. पण काही अशा प्रकारे रेडी आहे, बघू शकता. कसा दिसतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की शिरोज दिसत असेल. सो इकडचं टेम्परेचर सध्या 2 ते 3 डिग्री सेल्सिअस आहे आणि त्या थंडीमध्ये कालची रात्र काढलेले, काल रात्री 1 ते 2 डिग्री होती. सो आणि आता सकाळचे वाजलेले जवळजवळ 8 आणि आता नाश्ता करण्याची वेळ झाली आहे. नाश्ता वगैरे रेडी आपला. सो आपण चाललो आहे आता नाश्ता करण्यासाठी. सर्वजण रेडी झालेले आहेत, मी सुद्धा रेडी झालेलो आहे आणि अशाच प्रकारे आपल्या धर्मपत्नी पण रेडी झालेल्या आहेत. त्यांचाही लुक तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे आम्ही दोघेही रेडी झालेलो आहोत. सांगा कोण चांगलं दिसतंय दोघांपैकी. होप मीच असणार. रूमचा पसारा तुम्ही पाहू शकता माझ्या मागे. आणि आपण वरून झालेले आहेत, रेडी झालेलो. आणि हा रूमचा पसारा आहे. आणि आता बाकीचे काय करतात आपण बघूया. हे बघा, गेस्ट अपीयरन्स इन दुसरे का रूम. हे बघा इकडचा पसारा आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा बाहेरचा व्ह्यू आहे. चला बाहेरचा नजारा माझ्या मागे बघू शकता तुम्ही. दिसत नसेल, फॉग आहे पूर्ण. आणि आता डोंगर मसक्कत करताना आपली हॉटेल जमिनीच्या वरती असतात, त्यांची हॉटेल जमिनीच्या खाली असतात. पाहू शकता तुम्ही. आम्ही खालून वरती चाललोय. हे बघा. आपला ब्रेकफास्ट, आलू पराठा, दही, ब्रेड बटर आणि अचार आणि कॉफी. तर मग आपली गाडी आलेली आहे. गाडीमध्ये सगळे भरलेले आहेत. गाडीमध्ये बसूया. हॅलो, गुड मॉर्निंग. ऑल सेट, ऑल गुड. चला मोरिया. सो निघालो आहेत पुढच्या जर्नीसाठी. आपण चाललोय आता कुफरीला विजिट करायला चाललोय. जे शिमलामध्ये आहे. शिमलाचं शेवटचं ठिकाण आहे मे बी आहे. तिथेच आपण चाललेलो. बघूया पुढचा प्रवास. कुफरीला जाणारा रोड आहे. फार सुंदर असा रोड आहे. वळणाचा घाटांचा. आहे शिमलाची ब्युटी आहे ही. हॉटेल्स अँड व्ह्यूज.
आपण आता कुफरीला पोचलेलो आहोत. इथे एक ॲडव्हेंचर रिसॉर्ट न्यू कुफरी करून आहे, तिकडे आता व्हिजिट करणार आहोत. आणि गाडी पार्किंग वगैरे आपली झालेली आहे. वातावरण थंड आहे, ऊन आहे, पटपूर चील आहे. आणि इथला मी तुम्हाला आता एक ब्युटी दाखवतो, जी स्नो आणि जी डोंगरांनी पूर्ण पहाडी घेरलेली आहे. फायनली आपण आतमध्ये आलेलो आहोत. इकडे सगळे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स चालू आहेत, इनडोअर आउटडोअर, बंजी जम्पिंग वगैरे, फलाना ढिंकाना. ते चार्जेस म्हणजे फारच जास्त आहेत, सो करण्याचा काय अर्थ नाही आहे. हे तर आपल्याला सगळीकडे करायला मिळतं. फक्त इकडे जी सिनेरीज आहेत ती बघण्यातच वेगळी मजा आहे. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता सगळीकडचे. माझ्या मागे बघू शकता सगळे, म्हणजे इथलं बांधकाम, हॉटेल्स, आपल्या इथे सगळं जमिनीच्या वरती बनतं. इथे जे डोंगर असतात, डोंगराला लागून हॉटेल्स बनतात. आणि जे सपाटीचा भाग असतो तो त्यांचा रिसेप्शनिस्ट एरिया असतो. त्याच्या खाली आपल्याला हॉटेलमध्ये जावं लागतं, जे रूम्स वगैरे असतात. सो असं वाटतं आपण चाललो आहे कुठल्या तरी दरीमध्ये हॉटेलमध्ये राहण्यासाठी. सो एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव होता हा. आणि तुम्ही हे बघू, काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आणि त्याच्या आजूबाजूला असणारा व्ह्यू जर तुम्ही दूरपर्यंत पाहिलं तर हे सगळे स्नोने भरलेले डोंगर्स आहेत. हे डोंगर दऱ्या स्नोने भरलेले. एवढ्या डोंगरांवरती ॲक्टिव्हिटीज करणं थंडीमध्ये म्हणजे ॲक्च्युअलमध्ये ते जीवाशी खेळणं असं वाटतं. म्हणजे तुम्ही पाहू शकता, असं ते आहे, सेफ्टी तर पूर्ण आहे, बट इट्स क्वाईट रिस्की. ठीक आहे, ज्यांना जे ते करतच आहेत. स्नो पण आत्ताच पडून जवळजवळ 3-4 दिवस आधी स्नोफॉल झालेला आहे इथे. आणि स्नो आता इकडची वितळायला सुरुवात झाली आहे. कडेकडेला स्नो आहेच, पण आपण ॲक्च्युअल स्नो बघणार आहोत तो मनालीमध्ये ॲक्च्युअल स्नो आपल्याला बघायला मिळेल. सो आता इथे आपण विजिट आपण सोडतोय आणि आता एक्झिट आहे. हा एक्झिट गेट आहे, सगळे बाहेर पडलेले आहेत. सो आता कुठे आहे बा त्याचा, फक्त त्याच्या बाजूला 3 जण उभे राहा, एक मध्ये आणि 2 बाजूला. तो फोटोचे पण पैसे घेणार. सो माझ्या पाठी याक बघू शकता तुम्ही, याक आहेत. आणि सगळे सुरूची झाडे असतात त्या टाईमची आपल्या पाठीमागे झाडी आहेत, सगळी डोंगर आहे त्याचं. हे तुम्ही येताना व्हिडिओमध्ये बघितलं असेल, रस्त्यामध्ये संपूर्ण याचीच झाडं आहेत. ते बर्फ पडल्यानंतर जेव्हा आईसफॉल होतो तेव्हा ही झाडांची नैसर्गिक सुंदरता ती अजून खुलून येते. आणि आता पण ते सुंदरच दिसत आहेत. सो तुम्ही मागे बघू शकता, हे ॲक्च्युली पार्किंग पॉईंट आहे सगळ्या गाड्यांची. नीचे जो ने तू नीचे जो निकडी तरलो. आता आपण आलेलो आहोत कीर्तनकर व्हॅलीला. कीर्तनकर नाही, ग्रीन व्हॅली याचं नाव आहे. ग्रीन व्हॅली, जिकडे माझ्या पाठीमध्ये बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे, जी स्नोमध्ये माझ्या मते व्हाईट व्हॅलीच्या नावाने असेल जेव्हा स्नो पडत असेल. संपूर्ण ग्रीनरी, जी सुरूची झाडं बोलतात की आपले क्रिसमस ट्री बोलतात, त्या टाईपचे सगळे ट्रीज आहेत इकडे. तुम्हाला पूर्ण मागचा व्ह्यू दाखवतो मी. संपूर्ण इकडे ग्रीन व्हॅली आहे, खूप मोठी खाई आहे इकडे आणि मोठे मोठे असे डोंगर आहेत. फार सुंदर असं दृश्य.
आता आपण पोचलेलो आहोत जाकू टेम्पलला, जे काय शिमलाला आहे, सर्वात टॉप पॉईंटवरती आहे. तुम्हाला दाखवतो, पाठीमागे बघू शकता तुम्ही जाकू टेम्पल आहे आणि त्या खालचा व्ह्यू हा आहे. ऐसा ही है. ही संपूर्ण जॅकू टेम्पलच्या आजूबाजूची व्हॅली आहे. ही सर्व क्रिसमस ट्रीज वगैरे. आता आपण चाललोय जाकू टेम्पलच्या दिशेने. जाकू टेम्पल म्हणजे हनुमानाचा एक मोठा स्टॅच्यू आहे, फार मोठी अशी मूर्ती आहे. ती मी तुम्हाला आता वरती जाऊन दाखवतो. आता आम्ही चाललोय लिफ्टने वरती चाललोय, ॲक्सिलेटर आहे. सो मी काय चालण्यासाठी मी एवढा काय तत्पर नाही आहे, म्हणून मी काय शिड्यानी जात नाही आहे. मी चाललोय सध्या ॲक्सिलेटरने. ॲक्सिलेटर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे ते. आणि हा प्रसाद म्हणजे मंदिरात जायच्या आधी प्रसाद, तो हा प्रसाद मी खातोय आणि ॲक्सिलेटर तुम्हाला दाखवतो. हे वरती जायचं आणि खाली येण्यासाठी हे ॲक्सिलेटर आहे. सो ॲक्सिलेटरने मी वरती चाललोय. आता तिकीट वगैरे काढलेली आहे, बाकीची पब्लिक तर खालीच राहिली आहे. आणि म्हणजे सुविधा अशा चांगल्या केलेल्या आहेत वरती चढण्यासाठी, उतरण्यासाठी. त्यांना जास्त स्ट्रगल करायचं नाही आहे. माझ्यासारखे आळशी असतात काही, ज्यांना थोडंही ट्रेक करायचं असतं, बट तेवढं उत्स्फूर्तपणा लागतं त्याच्यासाठी. जो जास्त मोठं डिस्टन्स पण नव्हतं, पण 20 रुपये जात आहेत. 20 रुपयामध्ये आपण एवढं तरी करू शकतोच. आणि आपली पब्लिक वरती येताना ॲक्सिलेटरने की संपले असतील. अजून एक कशी शिडी आहे, सेम ॲक्सिलेटर आहे इथे पाहू शकता. आणि पाठी आपली पब्लिक पण आहे. आणि हा जाकू टेम्पलचा परिसर आहे संपूर्ण, आणि वरतून व्ह्यू फारच सुंदर आहे, पाहू शकता. आणि तुम्हाला हनुमानाची जी प्रचंड अशी मूर्ती दाखवायची होती ती मी तुम्हाला आता दाखवतो. फारच प्रचंड अशी भव्य अशी मूर्ती आहे ही जो कटली वड्डी मूर्ती आहे. फार सुंदर आणि प्रचंड अशी मूर्ती आहे हनुमानाची. आणि त्याचा परिसर सुद्धा खूप छान आहे. आणि म्हणतात इकडची माकडं जी आहेत ते चष्मा वगैरे जे काय असेल ते पळवून नेतात, तर त्यांच्यापासून थोडं सावध राहावं लागतं मला. हे इथे जे माकडं बसलेली आहेत, आणि हे मंदिरात ॲक्च्युअल मंदिर इथे आहे. आणि इकडे श्रीरामाचं मंदिर आहे की हनुमानाचं माहीत नाही, पण आहे तर हनुमानाचंच असावं.
हे जाकूस टेम्पल फ्रंट व्ह्यू. या जाकू टेम्पलचं बाकीचे सगळं जे काय डिटेल आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता. आता आपण आपल्याला आहोत शिमलाचं सर्वात मोठं मार्केट, मॉल मार्केट. मॉल रोड असं म्हणतात. आणि आता तिकडे एक चर्च आहे प्रसिद्ध, त्यालाच व्हिजिट द्यायला चाललो आहे. शिमला स्मार्ट सिटी. कुठला राजा आहे हा? हा आहे शिमला. आणि हे जे खाली दिसतंय हे शिमलाचा मॉल रोड आहे. मॉल रोड मार्केट असं म्हणतात. शिमलाचं फार मोठं मार्केट आहे. आणि आता आपण चर्चच्या दिशेने चाललो आहे. इथे फेमस चर्च आहे. तुम्ही पाहिलं असेल 3 इडियट्स मूवी वगैरे बघितले असेल. बऱ्याच मूवीमध्ये या चर्चचा पिक्चरीकरण केलं गेलेलं आहे. तर त्या दिशेने आपण चाललो आहे. असा काहीतरी रोड आहे. फार चढणं आहे तरी आपण लिफ्टने आलो आहे. दोन डोंगर आम्ही लिफ्टने चढलो आहे. बाकीचे डोंगर आम्ही पायी चढतो आहे. आणि असं काही दृश्य आहे खालचं. आणि हे चढ आहे. आणि हा इकडे एक राखणदार आहे. बऱ्याच स्ट्रगलनंतर चर्चकडे आपण पोचलेलो आहे. आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही चर्च आहे. आणि ऊन बरंच असल्या कारणाने मला नाही वाटतं तुम्हाला दिसत असेल, पण थंडी पण तेवढीच आहे. कोणता तरी इथे इव्हेंट चालू आहे आणि म्हणजे लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी काहीतरी ठेवलेलं आहे. लाईक आज चर्च आहे. जो इव्हेंट आहे तो आर्मी डे असल्यामुळे मी हा बघा इथे सेटअप केलेला आहे आर्मी डे. आणि मॉल रोड तो इथे आर्मी डे निमित्त शिमला आर्मीचे काही इन्स्ट्रुमेंट्स ठेवलेले आहेत. ते मी तुम्हाला हा एक तोफ आहे. त्याच्यानंतर ते जे एकमेकांशी संवाद करतात तर असा कोणता एक टेलिफोन आहे. पाहू शकता तुम्ही रेडिओ सेटअप आहे. त्यासोबत जवानसुद्धा आहेत. जे जवान आपल्याला गाईड करतात. ते काही बायनाकुलर्स आहेत. त्यांचा सेटअप आहे. मोठमोठाले असे बायनाकुलर्स त्यांचे सेटअप आहे. हा एक बायनाकुलर आहे. आणि आपले जवान रायफल आणि आपला इंडियन फ्लॅग शाननी इकडे फडकतोय. आणि हा पूर्ण दक्षिण में हिंद महासागर
पूर्व में बंगाल